नमस्कार. आज आपण जाणून घेऊ कोजागिरी पौर्णिमेचे महत्व. अश्विन शुद्ध पौर्णिमा ही कोजागिरी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. या पौर्णिमेस शरद पौर्णिमा सुद्धा म्हणतात. या दिवशी सायंकाळी लक्ष्मी आणि ऐरावतावर बसलेला इंद्र यांच्या प्रतिमेची पूजा करतात. श्री लक्ष्मींद्राय नमः या नाममंत्राने आवाहन करतात. नंतर त्याच मंत्राने त्यांची पूजा करतात. शक्य झाल्यास लक्ष्मीच्या 108 नामांनी कुंकू, फुले आणि अक्षता वाहतात. या पूजेत मुख्यतः आटीव दुधाचा नैवेद्य असतो. तसेच त्यांना पोहे आणि नारळ फोडून खोबऱ्याचं नैवेद्य समर्पण करतात. ते नारळ पाणी देवी देवघरातील देवांवर शिंपडतात. रात्री आकाशातील चंद्राचे औक्षण करतात. चंद्राची पूजा करून त्यावेळीही आटीव दुधाचा नैवेद्य दाखवून चंद्राच्या प्रकाशात ते दूध काही वेळ ठेवून सर्वजण तो प्रसाद घेतात. रात्री जागरण करतात. रात्रीच्या समयी कोण जागरती, कोण जागे आहे अशी पुच्छता करीत लक्ष्मीचा संचार होतो व जे कोणी त्यावेळी जागे असतील त्यांना ती धन धान्य संपत्ती देते असा पुराणात उल्लेख आहे. तसेच पावसाळ्यात शेतीची कामे करून आलेली मरगळ झटकून नव्या धान्याचा आस्वाद घेण्याचे हे दिवस असतात. नवीन धान्याच्या देवघेवीत भरपूर फायदा होतो. त्यासाठी भरपूर परिश्रम व अंगी जोम आल्यावर कशाचीच कमतरता पडत नाही. सर्वांनी मिळून आनंदाने एकत्र जमून कोजागिरी पौर्णिमेचे व्रत केल्यास दुप्पट जोमाने व्यवसायात प्रारंभ होतो. तसेच घरातील पहिले अपत्य हे बहुधा त्या घरातील सर्वांचेच लाडके असते. जसा चंद्र सर्वांचाच लाडका असतो तसे हे थोरले अपत्य असते. त्यामुळे त्या अपत्याची कौतुकाने अश्विनी करतात. म्हणजेच याच संततीमध्ये वयाने ज्येष्ठ असलेल्या अपत्यास या दिवशी अभ्यंग स्नान घालून नूतन वस्त्र परिधान करण्यास देतात. त्याच्यासाठी भोजनात मिष्टान्न करतात. भोजनापूर्वी त्यास औक्षण करतात. मिष्टान्न त्या अपत्याच्या आवडीचे असते. कोजागिरी पौर्णिमेपासून कार्तिक स्नानाचा आरंभ होतो व कार्तिक स्नान समाप्ती कार्तिक पौर्णिमेस होते.